यांचं सुद्धा कौतुक आहे. त्यानंतर आमचे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये योगेशजी वाघ सर आपल्याला पाहायला मिळतात. चला आता मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर विनर विनर असा सामना सध्या सुरू आहे. चला बॅट्समन धावतच यायचं. दोन्ही टीम्स कडे चांगली स्टार कास्ट सध्या आपण पाहताय. आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार. चला फिल्डिंग लावून घ्या. साई कृपा आर्यन संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यावं लागेल. पहिली सलामीची गोडजोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. इथे जर का आपण पाहिलं तर गजानन आणि त्यांच्या सोबतीनं मयूर वाक्षे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आता यांच्या माध्यमातून कशा रीतीने फलंदाजी आपल्या टीमसाठी केली जाणार हे देखील पाहायचं. मॅचला आता सुरुवात होईल. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आला फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज साई कृपा आर्यन्स या टीमचा ओम. बघूया आता ओमच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. मागील मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्यांनी ऍज अ बॉलर म्हणून दाखवला आणि खऱ्या अर्थानं विष्णू आणि ओम मामा भांजे सध्या साई कृपा आर्यन्स या संघामध्ये खेळतात. आणि इकडे मामांनी भाच्यावरती विश्वास दाखवला पहिले षटक हाताळण्यासाठी. हवे आता कशा रीतीनं इथून गोलंदाजी केली जाणार. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. बॉल तयार ओम. चला ओम कमी प्रमाणामध्ये वेळ दवडायचा. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. बॉल तयार झाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. ओमचा हा बॉल गरकन बॉलला फिरवलाय आणि इकडे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इकडे डॉट बॉल आला. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. या मॅचला खरं तर डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा बॉल ओम तयार झाला. यावेळेला विथ द टर्न फटका सजवलाय. त्या रिझर मध्ये फिल्डर नाहीये. बॉल चाललाय. वन बाउंड सीमा पार. धावा मिळतात 4. येतवाय खणखणी चौकार. तू ठोक डीजे ठोक. अरे ठोक ना. ओ याही वेळेला वी शेप मध्ये फटका सजवला. तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. सौदी यांची खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ते कळंबोली टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये संबोधले जातात, ओळखले जातात. आणि सौदी यांची जबरदस्त फिल्डिंग आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं KPL मध्ये तब्बल धावत असताना त्यानं 5,000 रुपयाची कमाई केली होती. हा रेकॉर्ड फिल्डर सौदीचा. आणि पाहतो सध्या डीप मिड विकेट रिझर मध्ये फिल्डिंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार. ओ लॉफ्ट केलं. वाढ स्ट्रोक. काय फटका सजवला. बॉल चालला वन बाउंड सीमा पार. धावा मिळतात 4. येतवाय
खणखणीत चौकार. कमालीचा टायमिंग होतो. आता मैदानाच्या आतमध्ये अफलातून खेळ दाखवला जातो. नुकताच चौकार आला. बॉल तयार झाला. ओम पुढचा बॉल. स्विच इट. उलटा फुलटा बॅटर गजाननच्या बॅटमन रिवर्सचा अद्भुत अविस्मरणीय लाजवाब स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. काय खेळ दाखवला जातो बा. अफलातून फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. आता पाहूया लगातारचा तिसरा चौकार येईल का बॅटर गजाननच्या बॅटमन हा प्रश्नचिन्ह आहे की ओमचं इकडे मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहायचंय. बॉल तयार झाला. ओ लेगस्टिकच्या बाहेर. खऱ्या अर्थाने या बॉलची पिचिंग झाली आहे की नाही पंच पडताळणी करतात. परंतु तिकडे पहा या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर पायाला स्पर्श केला या बॉलने आणि इथे पहा डॉट बॉल आला. षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 13 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही. 13 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये कोणाला गोलंदाजीच्या मार्कवरती आणलं जाणार आहे. साईकोपा आर्यन्स या टीमच्या माध्यमातून जबरदस्त संघाची बांधणी आहे. आज खऱ्या अर्थानं कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटची ही दुसरी स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि आज नवीन हंगामामध्ये दोन्ही संघ एका ड्रेस कोड मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आणि ज्या वेळेला एखादा संघ मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण ड्रेस कोड मध्ये उतरत असतो त्यावेळेला मात्र ते दृश्य पाहणं भरपूर सुंदर असतं. आणि इकडे पहा येल्लो कलर आणि ब्लॅक कलरची ती जर्सी साई कृपा आर्यन्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ब्लॅक कलरची ट्रॅक त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि समोर स्काय ब्लू रंगाच्या जर्सीमध्ये सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच जर का आपण पाहिलं तर सुपर डीजी मावली हा संघ आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आला आयुष. आयुष मेहता बॉलिंग ट्रॅक वरती आला. अभ्या आयुषच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. आयुषचा हा बॉल तिकडे फिल्डर आहेत. शॉर्ट कव्हर रिझर मध्ये चांगले फिल्डिंग झाली आणि इकडे पहा एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट केली जाते. एका धाब्याच्या मदतीने आता पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने ही रणनीती होती. मयूर यांची जो फलंदाज मोठे फटके मारतोय खरं तर त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि आता गजानन या बॅटरला स्ट्रायकिंग इन वरती आणलं. स्विच इट करण्याचा प्रयत्न. इथे पहा लॉंग स्टॉपला थोडीशी गफलत झाली फिल्डरच्या माध्यमातून. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे पहा बाईच्या स्वरूपामध्ये या 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. दोन धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल सध्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतो. आयुष यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगची दिशा निवडली बॅटरनं आणि या मुवमेंटला पहा फक्त आणि फक्त एकच धाव आपण पाहतो. सिंगल डबल न धावा जमवल्या जातात आपल्या टीमसाठी. आता स्ट्रायकिंग इनला मयूर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ओ या वेळेला फटका हवेत. उंच माझा झोका खूप चांगला झेल तिकडे कॅरी केला. विकेट आली आहे. बॅटर बाद झालाय.
हर्षद त्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काऊ कॉर्नर रिझन मध्ये खूप चांगला झेल त्याने पकडला आणि बॅटर मयूर इथून मात्र बाद झाला आहे येवदाडीचे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इंडिया नंबर 3 मध्ये ज्याने मागील मॅच मध्ये काय खेळ दाखवला. डाव्या हाताचा विध्वंसक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सौरभ मागील मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 18 धावा खरं तर त्याने बनवल्या होत्या. तो सौरभ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अभि आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीनं फटकेबाजी केली जाणार. आयुष मेहता पुन्हा एकदा तयार. कमी गतीचा हा बॉल विथ द टर्न फटका सजवण्याचा प्रयत्न. वॉट स्ट्रोक. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत बॉल सीमा पार षटकार. या वेळेला ऑफ साइडला पुश करो और खुश रहो ची भूमिका सध्या बॅटरने वापरली आणि या मुवमेंटला पहा फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल सध्या आपण पाहू शकाल. आणि आता धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर का आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. चला प्रत्येक षटका मागे तुम्ही टीम मिटिंग घेऊ शकणार नाही. खरं तर ज्या वेळेला षटक कंप्लीट होतं नवीन बॉलरने लगेच बॉलिंग ट्रॅकवरती येणं गरजेचं आहे. आज 12 संघ आहेत. तब्बल 11 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच जय भवानी आणि त्यांच्या अगेन्स्ट माऊली दोन्ही टीम्स तयार राहायचं. धावफलकावरती 24 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. या षटकामध्ये पहा पहिल्या बॉलवरती 1 धाव त्यानंतर 22च्या 2 धावा त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल चौथ्या बॉलवरती विकेट 5व्या बॉलवरती षटकार आणि 6व्या बॉलवरती सिंगल. संपूर्ण आराखडा आपल्याला पाहायला मिळतो. लेखाजोखा आपल्या स्कोरबुक मध्ये तिकडे बरोबर लिहित असताना आमचे गुणलेखक मित्र योगेशजी वाघ सर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केले जात आहे आणि प्रत्येक खेळाडूचा खरं तर रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटचं मेमरी कार्ड म्हणून योगेश वाघ यांच्याकडे पाहिलं जातं. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. दुसऱ्याच ओव्हरचा लेखाजोखा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला. भाऊ पहा दुसऱ्या ओव्हरमध्ये म्हणजे मागच्या षटकामध्ये काय काय घडलं ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. आयुषच्या पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आली त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 22च्या 2 धावा आल्या तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा 1 सिंगल चौथ्या बॉलवरती विकेट 5व्या बॉलवरती षटकार आणि 6व्या बॉलवरती सिंगल. आपला 12 मॅन आता इकडे पाठवा.
बॅटिंग करणारा जो संघ आहे आपला 12 मॅन इकडे पाठवा लगेचच, कारण यामध्येच भरपूर इकडे वेळ चालला. त्यामुळेच की काय बॅटिंग करणारा जो संघ आहे लक्ष द्या, 12 मॅन लगेच जर यायचं आहे. इथून पुढे जर आपण स्कोररला विचारलं तर किती धावा झालेल्या आहेत, आता तिकडे कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत. त्यामुळेच की काय आपला 12 मॅन इकडे असणं गरजेचं आहे. बॉलर कैलास बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. कैलासचा हा बॉल अगोदरच मन बनवलं होतं, मारणार तर मारणार, स्विचिटच मारणार. आणि इकडे पहा बॅटरला शांत ठेवलं, लेग बायच्या स्वरूपामध्येही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. कैलास एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे वेग प्रचंड आहे, रफ्तार का सौदागर म्हणून तो ओळखला जातो. आणि इकडे जर का आपण पाहिलं तर एक चांगला बॉल त्याने हाताळला, इथे बॅटरला शांत ठेवलं. पुन्हा एकदा कैलास तयार झाला दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. 15 ते 16 पावलांचा रनअप घेऊन तो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास पुढचा बॉल पाहूयात या दरम्यानचा पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. हेलिकॉप्टर काय फटका सजवलाय, गोलंदाज किती असला चॅप्टर तर परंतु एक नंबर मारलाय इकडे हेलिकॉप्टर. 6 धावा षटकार. .250च्या स्ट्राईक रेटनं सध्या बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये 15 धावांचे योगदान बॅटर गजाननने दिलंय. आणि काय फटकेबाजी करतो आपल्या टीमसाठी, जबरदस्त फटकेबाजी. बॉल तयार कैलास, कमी गतीचा हा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत इकडे पहा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. छोट्यांपर्यंत मोठ्यापर्यंत या सर्वांनीच खरं तर या मॅचला प्रतिसाद दिला. प्रत्येक जण इकडे ही स्पर्धा पाहण्यासाठी आला. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित कैलासवासी बारकोबाई नामदेव पाटील यांच्या स्मृतीला आठवणी देण्यासाठी खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे इकडे आयोजन केलं. आणि त्यांच्या नावानं सध्या ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कैलास तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बघूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. ओव्हर द विकेट कैलास तयार, विकेट करण्याचा प्रयत्न. तिकडे पहा डीप मिड विकेट रिझर्व मध्ये फोल्डर आहेत, बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय. आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळलं जात आहे, जसा बॉल तसा फटका इकडे सजवला जातोय. आणि पहा आता या 2 धावेच्या मदतीनं 35 धावा अब तक बॅटिंग करत असताना सुपर डीजी मावली या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. कैलास यांच्या माध्यमातून आता हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. 4 बॉल मध्ये कैलास यांनी 10 धावा खर्च केल्या. चला बॅट्समन, आपल्याला सुद्धा तीच सूचना असणार. सर्वांसाठी नियम सारखे आहेत. शाळेमध्ये असताना आम्ही फळ्यावरती जरूर सुविचार वाचलाय, असा खेळा परंतु शिस्त पाळा. परंतु आता इकडे क्रिकेट खेळत असताना ते शिस्त तुम्हाला पाळावी लागेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. कैलासचं षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्यानं आपल्या टीमला करून दिलंय. कमबॅक करणं ओळखतो हा खेळाडू, जाणतो कमबॅक करण्यासाठी प्रसिद्ध आहे हा गोलंदाज. आणि इथे पहा जबरदस्त गोलंदाजी कैलास यांची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार झाला.
फील्ड प्लेस मध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची विविध रचना आपल्याला पाहायला मिळते आणि इथे जर का आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅटर सध्या खेळपट्टीवरती खेळतात, म्हणूनच इकडे फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. चला आता वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दौडावा लागेल कारण अजूनही भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहात. यावेळेला लॉफ्ट केलंय, सीधी बॅट, नो बकवास, समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल, अनबिलेबल षटकार. या फटक्याचा बरोबर स्लॉट मध्ये होता आणि सरळ बॅटनं समोरच्या दिशेला हा षटकार खेचलाय. बॅट सौरभ विध्वंसक खेळाडू आणि त्याच्या बॅटमधनं हा षटकार आला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 42 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 1 गड्याच्या मोबदल्यात. ऐकूयात डीजे मास्टर येऊ द्या. आहेत. गजानन 9 बॉल मध्ये 19 या धावसंख्येवरती खेळतो तर सौरभ 4 बॉल मध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आयुष डेथ ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. चला वेळ 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 कमी प्रमाणामध्ये दौडायचा आहे. बॉल तयार झालात आयुष. आयुषचा हा बॉल उलटा मारायचा होता आणि इकडे पहा विकेट आली आहे. विकेटचं पतन बॅटर आता इथून मात्र बाद झालेत. गजानन जो खऱ्या अर्थानं चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता, परंतु त्याला षटकार चौकारांचा मोह सावरता आला नाही आणि तो आता इकडून मात्र आयुषच्या पहिल्याच बॉलवरती बाद झाला. पुन्हा एकदा आयुष तयार झाला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. विकास आलेले आहेत. अभि आता विकास यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. आयुष तयार झाला. ओ याही वेळेला इथे पहा चांगला बॉल आपण पाहिलाच. बॅटर पासून हा बॉल थोडासा खाली ठेवला आणि इकडे फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ सध्या आपण पाहतोय. जय भवानी आणि माऊली संघ कॅप्टन कुठे आहेत? चला या. बोला आयुष पुन्हा एकदा तयार होतोय. अजूनही 4 चेंडू शेष आहेत.
या शेवटच्या षटकातील पाहूया आता हे 4 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल, इट्स अ नो बॉल आणि त्यावरती बॅटर सौरभ इकडे तुटून पडलाय आणि त्याच्या बॅट म्हणून आला नो बॉल वरती षटकार. योगदान द्यावं लागेल त्यांना, हे श्रेय द्यावं लागेल ज्या पद्धतीनं बॅटिंग करतात. मैदानाच्या आतमध्ये सौरभ तुटून पडला अक्षरशः गोलंदाजावरती. चला आता पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर इकडे तयार होतोय. पाहूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. पुढचा बॉल ओ याही वेळेला ऑन साइडला लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा आता इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा बदल टीमच्या स्कोरबोर्ड वरती. अजून या षटकातील 3 बॉल शेष आहेत. पाहूया आता हे 3 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार. ओ सरळ बॅटनं धावा येत होत्या, या फटक्यांची गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल या बॅटरला पॅव्हेलियन बॉक्स मधून. अजूनही पहिल्या सत्रातील 2 चेंडू शेष आहेत. गोलंदाज तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार होत आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे साऊदी बॉलच्या खाली आणि त्याच्या हातातून झेल सुटणं म्हणजेच कठीण काम आहे. खूप चांगला झेल त्याने पकडला. विकेट आली आहे. बॅटर सौरभ जो फलंदाजी अप्रतिम करत होता तो इकडे मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. विकेट. विकेट आली आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने फलंदाजी केली जाणार. अजूनही या पहिल्या सत्रातील 1 चेंडूंचा खेळ शिल्लक. 52 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला वेळ कमी प्रमाणामध्ये दवडायचा आहे. माऊली आणि जय भवानी कॅप्टन, माऊली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जय भवानी संघ आपले सुद्धा कर्णधार मुख्य व्यासपीठावरती यायचं. ओ याही वेळेला इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने आता पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर 54 धावा धावफलकावरती. 54 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये, टार्गेट आहे. आता या लक्ष्याचा कशा रीतीनं पाठलाग इकडे केला जाणार. चला नेक्स्ट मॅचचा आता आपण टॉस करणार आहोत. बी ग्रुप मधून ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय भवानी त्यांच्या अखेश मावली. पनवेल महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागातील दक्ष अधिकारी सन्माननीय दादू पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने इथे आपण टॉस करणार आहोत. दादू साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाणारा. चला जय भवानी आणि मावली संघ या 2 संघामध्ये आता आपण इकडे टॉस करतो. नाणेफेकीचं कौल देखील आता उडवलं जाणार. जय भवानी संघ प्लीज टॉस साठी लगेच द्या. जय भवानी संघ टॉस साठी या.
आपण पाहता आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. आईंच्या नावाने ही स्पर्धा सध्या आपण पाहतोय. चला, जय भवानी संघ माऊली टीमचे कॅप्टन या ठिकाणी येऊन उपस्थित झालेले आहेत. जय भवानी टीम, आपले कॅप्टन त्वरित या. आता आपण टॉस करणार आहोत. दादू पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता इकडे टॉस केला जाणार आहे. नाणेफेकीचा कौल देखील आता इकडे उडवला जाणार. पाहूया आता टॉस इकडे कोणता संघ जिंकणार हे देखील आपल्याला पाहायचंय. दादू साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. कॉल आहे हेड आणि इकडे हेड आला. टॉस जिंकला माऊली टीमच्या कॅप्टनने. युवा खेळाडू आहेत कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय काय असणार? डिसिजन पेंडिंग आहे या मैदानावरती. ज्या वेळेला आपण पाऊल टाकलं, स्पर्धा कशी वाटली, आयोजन कसं वाटलं? स्पर्धा एक नंबर आहे किती एक्सायटेड होता ही स्पर्धा खेळण्यासाठी? पहिल्यापासूनच. विश ऑल द बेस्ट. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जय भवानी संघ तिकडे बोलतायत की आम्ही बोलण्यास तयार नाहीयेत. ते मैदानाच्या आतमध्ये जास्त बोलतात आणि बॉल देखील चॉईस करून जायचा आहे. दोन्ही टीम्स, जय भवानी संघ आणि माऊली संघ, आपले बॉल इकडे चॉईस करायचे आहेत. पाहूया आता 54 धावांचा लक्ष्याचा इकडे कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं. त्याचबरोबर व्यासपीठावरती श्रीराम भक्त सन्माननीय शैलेश दादा आणि गणेश दादा यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वेलकम दादा, या आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. चला, बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचं आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं साई कृपा आणि आर्यन्स या टीमचे आजी माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थिती करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज या दोन्ही टीमचे खेळाडू एकाच व्यासपीठावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रेम या संघावरचं. आणि आज मात्र आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी खरं तर हे सर्वच आजी माजी खेळाडू ज्युनियरला सपोर्ट करण्यासाठी या क्रीडांगणावरती गर्दी करतात. विष्णू याच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि षटकारासाठी तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राइज इकडे लावलं जात आहे दादू दादा यांच्या माध्यमातून. दादू पाटील यांच्या वतीनं विष्णू या बॅटरसाठी सुवर्ण संधी आहे. चौकारासाठी 200 रुपये तर षटकारासाठी तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रत्येक. पाहूया आता या मॅचला कशा रीतीनं फिनिश केलं जाणार आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. चोवीस चेंडू 54 धावा, 54 धावा 24 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही दिशेला प्रेक्षकांची अफाट गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येक जण ऑनलाईन युट्यूबच्या साहाय्याने एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं आम्ही या आर्यन स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज तयार झाला. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निखिल कडके. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पहिल्या मॅच मधून एक मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला निखिल कडकेनं, जिकडे 13 मध्ये 23 धावा त्याने बनवल्या होत्या. बॉल तयार, विकास बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया आता गोलंदाजी करत असताना तो कशा रीतीने गोलंदाजी करणार आहे. बॉल तयार झालेल्या आहेत.
विकासचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटर निखिलला आता इकडे शांत ठेवले. डॉट बॉल आला. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी विकास आता इथून मात्र तयार होतो. बघा आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. बॉल चाललाय वन बाउंड सीमा पार. धावा मिळतात 4-4-4 येतोय. कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक ब्रँडेड चौकार. बॉल तयार होतो. पुन्हा एकदम इथे पहा नुकताच विकासच्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. विकास आता पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार. ओ बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीयेत. आणि इकडे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. पवार ब्रदर्स साऊंड सिस्टीम सध्या आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं डीजे वादन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आम्हा समालोचकांचा आवाजाची त्यांना मात्र काळजी घेतली आहे. ओ याही वेळेला ऑनसाईटला लंगॉन रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि तिकडे पहा फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल पाहायला मिळतील. विकास पाहत तो सांगतोय की मला का ओव्हर नंबर आणलंय तो स्वतःला सिद्ध करतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा विकास पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओ याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला खरं तर हा फटका टर्न केला आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार. मोठा फटका आल्यानंतर काय गोलंदाजाने कमबॅक केलं. आता स्ट्राईक इन एंडला निखिल आपल्याला पाहायला मिळतो जो निखिल मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. आता त्याच्या माध्यमातून मोठे फटके आता इथे खेचले जातील का हे देखील पाहायचं. बोल तयार. विकास थांबतात वेळ घेतात कारण त्यांना सुद्धा माहिती आहे स्पर्धा मोठी आहे आणि खेळ देखील तितकाच मोठा व्हायला हवाय. रनअप मध्ये थोडासा अडथळा आल्याबरोबरच लगेच ते थांबले आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार झाले विकास. पुढचा बॉल. विकास तयार होतात लेफ्ट ओव्हर द विकेट न. यावेळेचा हा बॉल हेलिकॉप्टर लूक दिला खरं तर या फटक्याला खोदून काढला हा फटका आणि या मोमेंटला एकच आपल्याला पाहायला मिळते. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ आता संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये निखिल 5 मध्ये 6 या धावसंख्यांवरती खेळतोय तर विष्णू एकच बॉल त्याला मिळाला आणि त्यामध्ये एक धाव त्याने जमवली आहे. 18 बॉल मध्ये आता 47 बनवायच्या आहेत. 18 चेंडू 47 धावा 47 धावा 18 चेंडू. चला स्पीडअप करावं लागेल. दोन्ही टीम साठी नियम हे सारखेच आहेत. सुपर डीजी मावली टीम चला सहकार्य करावं लागेल मित्रांनो. 18 बॉल मध्ये 47 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आला. विक्रम पवार बॉलिंग ट्रॅक वरती
40 प्लसचे खेळाडू आहेत. ओ या वेळेला पहा बॉल हवेत फटका फसलाय. तिकडे पहा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एकच धाव आपण पाहतोय. विक्रम पवार गोलंदाजी मार्क वरती आलेत. युवा खेळाडूंना लाजवेल असा खेळ त्यांचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. तोच त्यांचा फिटनेस, तोच रिदम आणि बॉल हाताळण्याची क्षमता भरपूर चांगली आहे. म्हणूनच त्यांना इथे जर का आपण पाहिलं तर एक उत्तम क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. यावेळेला पहा साईडला फटका टर्न केला. एक धाव आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल वरती आता इकडे भर दिला जातो बा. विष्णू स्ट्रायकिंग इन वरती उभा. त्याच्या मोठ्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं पारितोषिके आहेत. चौकारासाठी 200 तर षटकारांसाठी 400. दादू दादा पाटील यांच्या वतीनं बॉल तयार होतात. पुन्हा एकदा विक्रम पवार. ओ विकेट काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. तिकडे पहा शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर मध्ये फिल्डर थोडीशी गफलत करतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि 2 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि इकडे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या मॅच मध्ये रनआउटच्या माध्यमातून बॅटर विष्णू बास झालेले आहेत. काय घडतंय? नाखुश आहे स्वतःच्या निर्णयावरती आणि आता बॅटर विष्णू इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येतो बा. चला जवळ येऊ नका. खेळाडूंना विनंती आहे, जवळ आपण यायचं नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मागच्या मॅच मध्ये का बॅटिंग केली होती प्रेश पाटीलनं. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार त्याने जरूर खेचले होते. पाहूया आता आपल्या टीमसाठी एक वेल फिनिशर म्हणून तो सध्या आपल्या टीमला संकटातून बाहेर काढेल का हे देखील पाहायचंय. 15 बॉलमध्ये 42 करायचे आहात. 15 बॉल नीड टू 42 रन्स. पाहूया आता कशा रीतीने या 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जाणारा गोलंदाज देखील तयार होतात. चला वेळेच्या संदर्भात सूचना आहेत. स्पीडअप करावं लागेल. अंपायर खेळाडूला तिकडे कोणत्याही प्रकारचा टाइमपास करू द्यायचा नाहीये. आज टीमची कॅप्टनशिप सुद्धा प्रेश यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. ॲज अ आयोजक म्हणून सुद्धा या स्पर्धेमध्ये ते खेळतात. आज सर्वांच्या नजरा प्रेश पाटील वरती येऊन ठेपलात. पाहूया आता प्रेश त्याचा जो नॅचरल खेळ आहे तो करेल का. हो आल्याबरोबरच विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. खूप चांगला झेल पकडला. विकेट आली आहे आणि बॅटर प्रेश पाटील आता जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना झाला. शून्याचा चष्मा घालून प्रेश पाटील इकडे बाद झाला. विकेट आली आहे. बॅटर बाद. ठोक डीजे. सन्माननीय रोहनदादा पाटील युवा उद्योजक दादांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम दादा, या आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. ओ विकेट काढण्याचा प्रयत्न साईडला फटका टर्न केला. तिकडे फिल्डर आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावेवरती इथे बॅटरला संतुष्ट राहावं लागतंय.
ओ लॉफ्ट केलाय, वॉट स्ट्रोक. काय फटका सजवलाय, बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं. पंचांचा निर्णय. इट्स अ 4 रन्स, 4 धावा चौकार. येस, थँक्यू थँक्यू. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता 37 धावांचा पाठलाग तुम्हाला इकडे करायचा आहे. 12 चेंडू, 37 धावा, 37 धावा, 12 चेंडू. पहा, मैदानाच्या आतमध्ये आपल्या प्लेयर्ससाठी पाण्याची बॉटल घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सावधी. त्याला बॅटिंग मिळाली नाही, त्याला बॉलिंग मिळाली नाही, तरी सुद्धा तो खुश आहे, कारण तो संघासोबत आहे. आणि हीच तर एक गुणवान खेळाडूची ओळख असते. आणि सौदी पहा, 2 षटकं झाल्यानंतर लगेचच पाण्याची बॉटल घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला. बॉल क्रिकेटचं फ्युचर, भविष्य खेळाडू सौदी, आणि तो सध्या चांगला खेळ करत आला. वैष्णव गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया वैष्णव यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. 12 बॉलमध्ये 37 धावा करायच्या आहेत. 6 षटकार आणि 1 सिंगलची गरज आहे. 12 चेंडू, 37 धावा. दादूदादा पाटील आणि गणेशदादा रणदिवे यांच्या वतीनं सागरच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सागर डाव्या हाताचा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग इन वरती आहे. पाहूया आता त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का. खेळाडूवरती प्रोत्साहन लावण्याचं काम आमच्या मान्यवरांच्या वतीने केलं जाते. पाहूया आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतील का. वैष्णव तयार झाला बॉलिंग ट्रॅक वरती. वैष्णवचा हा बॉल लॉफ्ट केला, वॉट स्ट्रोक. आगरी भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर बाबा बाबा खवरा मोठा यो छक्का, छेरण ठोक डीजे. पहा, जे पारितोषिक लावलं होतं ते जिंकलंय बॅटर सागरनं. 1 मारलाय, अजून 5 मारायचे आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी वैष्णव इकडे तयार होतोय. थांबतात, वेळ घेत आहेत. याही वेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, विकेट आली आहे. बट सागर आता इकडून मात्र बाद झालाय. आतमध्ये रवाना झाला रितेश. रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. वैष्णव पहा, षटकार आल्यानंतर त्यानं मात्र आपल्या टीमला खूप चांगलं कमबॅक करून दिलंय. येणाऱ्या 10 बॉलमध्ये आता 31 धाव्यांची गरज आहे. कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाणार आहे. साई कृपा आर्यन्स या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहायचं. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक दिलं, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट झाली आहे. आणखीन एक विकेट गॉन. विकेटचं पतन, बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट. बॅटर बाद झालाय, ठोक डीजे.
नुबाटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद दाखल झाला. पाहूया हर्षदनं जर त्याच्या बॅटिंगचा गेअर इकडे बदलला तर जे समीकरण अवघड वाटतंय ते सोपं व्हायला जास्त वेळ लागणार नाही. वैष्णव पहा त्याचं आम्ही कौतुक करतोय कारण योग्य टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती जरूर त्याच्या षटकार आला परंतु त्यानंतर काय गोलंदाजी केली आहे. बॅटरला पूर्णपणे आपल्या मुठीमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय गोलंदाज वैष्णवचा. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल होता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. 9 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. ओ पहा इथे पंचांचा सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल. ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहेत ज्याच्याकडून या मॅच मध्ये विजयाची गॅरंटी त्या खेळाडूकडून ठेवली जाते असा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग इनवरती स्थिर आहे. निखिल कडके. ओ इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा पंच सांगतायत की हा देखील व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. वैष्णवची आता लायन लेन बिघडली आहे. बॉल तयार. विकेट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत. विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे. बॅटर निखिल कडके सुद्धा आता बाद होत आहेत. विकेट डाऊन झाली आहे. मध्ये सापडला बाहेर काढण्याचं काम करेल हे पाहायचं. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये ओम दाखल झाला. पाहूया आता ओमच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. 8 मध्ये 29 करायचे आहेत. 8 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षक पहा आपली खुर्ची सोडायला तयार झालेले नाहीयेत. जिकडे तिकडे नजर जाईल तिकडे तिकडे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. यावेळेला पहा लोअर फुलटॉस होता. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वैष्णव युवा खेळाडू आहे सुपर डीजी माऊली या टीमचा. आणि इकडे पहा योग्य टप्प्यावरती आतापर्यंत या मॅच मध्ये तो गोलंदाजी करत आला आणि बॅटरला इथे मात्र शांत ठेवलं. 7 मध्ये 29 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. ओ याही वेळेला पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 7 मध्ये 28. 7 चेंडू 28 धाबा. मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये प्रेशर थोडस कमी होईल. ओ फुलटॉस होता आणि इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. षटक संपलं. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धाबा 25. येणाऱ्या 6 मध्ये आता धाबा बनवायच्या 28. 6 चेंडू 28 धाबा. 28 धाबा 6 चेंडू. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा परंतु एकदा तसं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. पाहूया आता या मॅच मध्ये एक ऐतिहासिक खेळी साकारत असताना हर्षद या मॅचला फिनिश करेल का हे देखील पाहायचं. त्याच्याकडून आशा पल्लवित केल्या जातात. 6 मध्ये धावा करायच्या आहेत 28. 6 बॉल नीड टू 28 रन्स. गोलंदाजीच्या रनवेवरती पुन्हा एकदा गोलंदाज विक्रम पवार बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. लेजंड खेळाडू आहेत. भरपूर क्रिकेट त्यांनी खऱ्या अर्थानं गाजवलंय आणि पुन्हा एकदा स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी ते बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. ओ बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इकडे पहा शांत ठेवलं हर्षदला. आता इकडे मात्र शांत ठेवलं आणि डॉट बॉल आला हर्षदच्या अगेन्स्ट. एका साईडला ज्युनियर खेळाडू आहे तर दुसऱ्या साईडला सिनियर. एकाकडे अनुभव आहे तर दुसरा खेळाडू अनुभव घेतोय.
हो या वेळेला देखील इथे पहा स्ट्रोक चांगला तिकडे फिल्डर आहेत डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा आता पूर्ण होतात 5 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत 26 4 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात विक्रम पवार उलटा मारायचा होता परंतु इकडे पहा शांत ठेवलं सरळ बॅटनं धावा येणं मुश्किल झालंय इथे पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बॅटर हर्षदचा जाता जाता मात्र एक मोठी खेळी करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे जर इकडे त्याने चांगली बॅटिंग केली तर पुढच्या स्पर्धेमध्ये त्याला थोडंसं लवकर बॅटिंगला पाठवलं जाईल या वेळेला फुल टॉस आणि बॉल तिकडे पहा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात बॉल चाललाय सीमा पलीकडे 4 धावा चौकार त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक विजय शेठ खानाकर साहेबांचं शुभागमन झालं आणि ज्या पद्धतीने साहेबांची एंट्री झाली चौकारानं इकडे मात्र विजय शेठ खानावकर साहेबांचं स्वागत केलं जात आहे वेलकम साहेब सरचे स्वागत आहे या स्पर्धेमध्ये कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय आपलं शब्द सुनांनी हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता ऑफसाईडला फटका सजवला आणि रन्स मिळत नाहीये डॉट बॉल आलाय आणि सामना जिंकलाय दुसरा विजय आपला खरं तर मिळवलाय सुपर डीजी माऊली या टीमने अभिनंदन वेल प्लेट आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात साई कृपा आर्यन्स या संघाला चला आता या मॅचचे मॅन ऑफ